रिपब्लिकन सेनेच्या सोलापूर येथे झालेल्या बैठकीत आगामी कार्यक्रम, संघटनात्मक बांधणी, संघटन विस्तार तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशीलकुमार सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत भालेराव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सय्यद युसुफ आणि सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। या बैठकीत पंढरपूर व माढा तालुक्यातील यापूर्वीच्या सर्व पदाधिकारी निवडी रद्द करून नव्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या। यावेळी पंढरपूर तालुक्यातील करोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक प्रभू साठे उर्फ हरिभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची रिपब्लिकन सेनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। हरिभाऊ साठे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून करोळे गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। गावासाठी प्रथमच सोलापूर करोळे, पंढरपूर करोळे तसेच पुणे करोळे एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। तसेच गावातील शाळेचा प्रश्न, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, पोस्ट ऑफिस आणि पाणंद रस्त्यांसह नागरिकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत। हरिभाऊ साठे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच चळवळी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची योग्य निवड अशी भावना नागरिक व कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात आली। यावेळी नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ साठे यांनी आतापर्यंत तालुक्यापुरते मर्यादित राहून काम केले। आता जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे। हे पद माझ्यासाठी केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी आहे। रिपब्लिकन सेनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार अशी भावना व्यक्त करत रिपब्लिकन सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। या बैठकीस रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभाऊ साठे यांच्या निवडीमुळे पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेच्या संघटन विस्ताराला आणखी बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे।